नमस्कार मित्रांनो, पीक विम्याच्या वाटपामध्ये मी बरेचसे जिल्हे आता कव्हर केलेले आहेत. यामध्ये पात्र गावांची बरीच मोठी संख्या होती, होतील तेवढी मी कव्हर करून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तरी यामध्ये अजून महाराष्ट्रातले बरेचसे जिल्हे, बरेचसे तालुका, गावं हे पात्र आहेत, पण त्यांचं अद्याप तुम्हाला काहीही माहिती नाही आहे. मी एवढी गॅरंटी देऊन सांगतो, कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ही माहिती एवढी तंतोतंत भेटणार नाही. भेटली तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला जाऊन सोडून तिथं नक्कीच जाऊ शकता. तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये तालुक्याने जेवढे गावं पात्र झालेले आहेत पीक विम्यासाठी तेवढे गावं आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतो. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण परभणी तालुक्यातले, जिल्हा तालुका परभणी तालुक्यातले 100 गावं आपण पाहिले पात्र असलेले. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम ही जमा लवकरच होणार आहे. तर बघा, रक्कम किती जमा होणार आहे बघा. रक्कम तुमची 30% कपात, 20%, 25% अशी कपात होणार आहे. कारण केंद्र शासनानं 30 सप्टेंबर 2024 रोजी एक GR पारित केला होता. त्यामध्ये असं सांगितलं होतं, ते शेतकऱ्यांच्या विरोधात GR होता. यामध्ये अजून देखील मागणी सुरू आहे, पण गव्हर्नमेंटने मागणी मान्य केलेली नाही आहे. रक्कम तुम्हाला कपात करून भेटणार आहे. आता हे कंपनीचा घोटाळा म्हणा की गव्हर्नमेंटचा म्हणा की कशाचा म्हणा, ह्याबाबत अद्याप काही अपडेट नाही आहे. पण ह्यानंतर देखील काही जिल्ह्यांचं जर तसं काही होणार असेल, रक्कम कमी भेटणार असेल, ते देखील तुम्हाला मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही अद्यापही चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. व माझ्या डाव्या साईडला बेल आयकॉनचा आयकॉन दिसते, म्हणजे सबस्क्राईब बटन दिसते, त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला पीक विमा व शेतकरी व इतर संबंधित शेतीच्या ज्या काही एवढे ऑफिशियल GR येतील शासनामार्फत, ते तुम्हाला सर्वात लवकर मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर चला, व्हिडिओला लाईक करा. मी देखील तुमचा वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो. तर बघा मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये 100 गावं घेतली. ते 100 परभणीमध्ये एका तालुक्याने आहे आपण गावं घेत आहोत. कारण एका जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर 600-700 एवढी मोठमोठी गावसंख्या आहे. शेतकरी संख्या देखील जास्त आहे व निधी देखील खूप मोठ्या प्रमाणात परभणीला, नांदेडला असेल हा जास्त प्रमाणात आहे. म्हणून मी गावाने आहे एका व्हिडिओमध्ये यादीही कव्हर करत असतो. यामध्ये काही शेतकऱ्यांचे गावं राहून देखील जातात. कृपया त्या शेतकऱ्यांनी वेळ वाया न घालवता तुम्ही कमेंट करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या गावची जी काही फ्युचर अपडेट आहे ती लवकरात लवकर भेटून जाईल. म्हणजे परभणीच नाही, बाकी जरी कुठल्या जिल्ह्याची जर तुम्ही असाल, म्हणजे विदर्भ असेल, अमरावती, अकोला, वाशिम, ह्या जिल्ह्यांची मी सध्या अपडेट दिलेली नाही आहे. कारण अपडेट माझ्याकडे देखील नाही. माझ्याकडे अपडेट असती तरी नक्कीच देईल. कारण तिकडची जी कंपनी आहे, फक्त त्यामध्ये एवढी एक अपडेट होती की यवतमाळ जिल्ह्याची रिलायन्स इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी त्या एरियामध्ये कार्यरत आहे, त्या कंपनीने काय झालं आहे माहिती नाही, पण त्या कंपनीमार्फत निधी हा खूप कमी प्रमाणात 10%च्या आसपास निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर झाला आहे. तर यवतमाळचं कोणी असेल तर त्यांना माहीत असेल, कारण खूप 2,000, 1,500 अशी रक्कम त्यांच्या खात्यावर प्राप्त झालेली आहे. तर ही फक्त बाब उघडकीस आली, पण परभणीमध्ये देखील एक अशीच बाब घडत आहे. रक्कम तेवढी खात्यावर जमा होत नाही आहे म्हणजे होणार नाही आहे, सॉरी, कारण अद्याप रक्कम शेतकऱ्यांना भेटलेली नाही आहे. तर बघा, ही रक्कम कमी प्राप्त होणार आहे तुम्हाला. याबाबत तुम्ही आक्रोश केला तरी काय होणार नाही. कारण हा निधी आता 2023-24चा आहे. हा 1-1.5 वर्षांनी भेटतो आहे. कारण गव्हर्नमेंटचे निर्णय हे सर्व GRच्या मार्फत म्हणा, कशाच्या मार्फत म्हणा, हे ऑलरेडी अस्तित्वात आलेले आहेत, म्हणजे समोर पारित झालेले आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा आता बदल होणार नाही. तर या गोष्टीत तुम्ही काळजी घ्या. त्याचबरोबर बघा मित्रांनो, काही शेतकरी असं देखील म्हणतात की तुम्ही बाकी जिल्ह्यांची अपडेट का देत नाहीत. मी लवकरच वाशिम जिल्हा, त्याचबरोबर अमरावती, अकोला हे विदर्भाचे जिल्हे झाले व पश्चिम महाराष्ट्रातले उर्वरित जिल्हे आहेत, मी ते देखील लवकरात लवकर मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. जसजशी जिल्ह्यांची, गावांची यादी माझ्याकडे येत राहील, मी तशी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या मार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, ही झाली ह्यांची अपडेट. आणि ह्यामध्ये बघा, रब्बीचा पीक विमा, आता एक छोटीशी अपडेट म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये रब्बीचा पीक विमा देखील वाटपाला सुरुवात झालेली आहे. कुणाला जर भेटला तर नक्की सांगा. 4,322 रुपये हरभऱ्याचा पीक विमा 2023चा हा खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. काही शेतकऱ्यांना अद्याप झालेली नाही आहे. ते शेतकरी येऊन व्हिडिओमध्ये कमेंट करतात की तुम्ही फेक माहिती देत आहे. एक गोष्ट सांगा, सुट्टीच्या दिवशी रक्कम ही जमा होत नसते, मॅसेज देखील येत नसतो. या गोष्टी तुम्ही काळजी घ्या. रक्कम लवकर जमा जाईल तुमच्या खात्यावर. जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा घोटाळा वगैरे काही फाईली इकडच्या तिकडे कागद करून जर काही घोटाळा न करता जर पीक विमा तुम्ही भरला असेल तर नक्की तुम्हाला तेवढी रक्कम भेटून जाईल. तरी असं होऊन देखील काही शेतकऱ्यांना रक्कम भेटून देखील ते शेतकरी म्हणतात की तुम्ही माहिती चुकीची देत आहे. आता ह्यामध्ये निधी गव्हर्नमेंटने प्राप्त केला व तुमच्या खात्यावर देखील जमा झाला, तरी देखील काही शेतकरी असं म्हणत आहेत. याबाबत आता त्यांना कुणीच काही करू शकत नाही. तर बघा, ती झाली त्यांची अपडेट. आता आणि फळपीक विमा देखील काही जणांचा जालना जिल्ह्याचा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये कुणाला मोसंबीचा पीक विमा भेटला आहे बघा, कमी भेटला आहे पण भेटला आहे. कारण त्या फळपीक विम्यामध्ये देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी घोटाळे केले. बागेचं क्षेत्र कमी होतं, त्यांनी जास्त दाखवलं. कोणाकडे बाग नव्हती त्यांनी देखील पीक विम्याचे क्लेम केले, स्वतः क्लेम केले शेतकऱ्यांनी. तर अशांना रक्कम ही भेटत नसते. याबाबत तुम्ही डोक्यात तुमच्या टाकून घ्या. तर बघा,
आता आपण परभणी तालुक्यातली काल 100 गावं कवर केली. आता या व्हिडिओमध्ये आपण मानवत तालुका हा कवर करणार आहोत. आता मानवतमध्ये बघा जवळपास पाहायला गेलं तर 54 गावांची यादी ही ऑफिशियली गव्हर्नमेंटने हे केलेली आहे. तर या 54 गावांच्या यादीमध्ये बघा एक एक करून आपण सगळ्या गावांची आता अपडेट घेणार आहोत. आता ह्यामध्ये बघा पाहायला गेलं तर वाझूर आहे, त्यानंतर वांगी. आता वांगी हे गाव परभणीमध्ये देखील आहे. त्या वांगीला देखील व या दोन्ही वांगीला रक्कम ही मिळणार आहे. तर बघा आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया. त्यानंतर भोसानंतर आंबेगाव, त्यानंतर डुळगाव अवचार, गोगलगाव, हमडापूर झाल्यानंतर हटकरवाडी, त्यानंतर इरलाद इतळी, त्यानंतर करंजी, केक्काजावळा, खडकवाडी, खाबरा, किन्होळा बुद्रुक झाल्यानंतर कोल्हा झाल्यानंतर कोल्हावाडी, त्यानंतर कुंभारी, लोहारा, त्यानंतर मांडेवगाव, त्यानंतर मानोळी, मानवत रोड, मानवत रुरल आणि मानवत हे दोन्ही मानवत, त्यानंतर नगर जवळा, पाळोडी, पारडी झाल्यानंतर पिंपळा झाल्यानंतर राजुरा झाल्यानंतर रामी. हे पात्र गावं आहेत, यांना रक्कम लवकरच भेटणार आहे. त्याचबरोबर बघा, कारण मित्रांनो रक्कम जरी काही शेतकऱ्यांना भेटली तर असं सांगता येत नाही की सर्व गावाला प्राप्त झाली. कारण काही जिल्ह्यांमध्ये असं होतं की 20 ते 30% शेतकऱ्यांनाच रक्कम ही त्यांच्या खात्यावर अद्याप जमा झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील, त्याचबरोबर धाराशिवमध्ये देखील ह्याच प्रकारच्या गोष्टी घडल्यात व यवतमाळ देखील आठवडा झालं रक्कम त्यांच्या खात्यावर यवतमाळची जमा होती. पण काही शेतकऱ्यांना आता देखील मेसेज येत आहेत 7 दिवसानंतर. तर अशा प्रकारचं आहे बघा. कुणाला मेसेज लेट येऊ शकतो पण रक्कम भेटणार 100% जर घोटाळा केला नसेल काही तुम्ही भरताना तर ह्यानंतर बघा सोमठाणा, त्यानंतर सानुळा, ताडबोरगाव, टकली, त्यानंतर थर, त्यानंतर वांगी झाल्यानंतर वाजूर बुद्रुक आणि वाजूर खुर्द. एवढे जवळपास 53 आसपास गावं आहेत. यामध्ये काही गावं राहिली देखील असतील. मानवत तालुक्यातले कोणी जर असेल, उर्वरित गावाचं जर नाव आलेलं नसेल कृपया कमेंट करू शकता. तर बघा एवढ्या गावाचा निधी हा गव्हर्नमेंटने हे केला आहे. ह्यामध्ये बघा सोयाबीन, तूर, त्यानंतर कापूस ह्या 3 गोष्टीचा पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो. रक्कम कमी होईल. एक्झॅक्ट रक्कम मी आताच सांगू शकत नाही कारण रक्कम कमी होऊन तुमच्या खात्यावर येणार आहे. जर रक्कम मी जेवढी सांगितली तेवढी जर तुमच्या खात्यावर जमा झाली नाही तर तुम्ही शिवाय घालता कमेंटमध्ये येऊन, हे मला देखील माहिती आहे. तर चला, ही परभणी जिल्ह्याची एक अपडेट सांगितली व बाकी जिल्ह्यांची देखील छोटीशी अपडेट. आता ह्यानंतर बघा मित्रांनो आपण उर्वरित जिल्ह्यांचा जेवढा पीक विमा पेंडिंगमध्ये राहिला यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देखील कवर करणार आहोत. त्याचबरोबर विदर्भाचे मेन जिल्हे अमरावती, अकोला व वाशिम हे 3 जिल्हे अद्याप राहिलेले आहेत, ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. तर महत्त्वाची माहिती जर वाटत असल्यास कृपया चॅनलला लाईक करा, कमेंट करा व जास्तीत जास्त शेअर देखील करा. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील भेटणार आहोत. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.